1.5 किलोमीटर काँक्रिटीकरण, त्यातही निम्मच काम झाल्यानं संशयाचं धुकं दाटलेलं असतानाच आता हे काम करणारा ठेकेदार आणि त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचा उपअभियंता यांच्यात नातगोतं असल्याचं बोललं जात असल्यानं कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली जाते। काँक्रिटीकरण करताना उंची वाढवणं आवश्यक होतं, प्रत्यक्षात मात्र तसं काही झालंच नाही। फलकावर लिहिल्याप्रमाणे 1.5 किलोमीटर काम करणं गरजेचं होतं, त्यातही केवळ 800 मीटर इतकंच काँक्रिटीकरण झालं। 4-5 घरांसाठी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागानं चक्क काँक्रीटचा रस्ता केला खरा, पण तोही अपूर्ण तसंच निकृष्ट दर्जाचं झाल्यानं यात आदिवासी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी, अभियंता यापैकी नेमकी कुणाची सोय झाली हा खरा प्रश्न आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक दापुरे पासून ते 5 कुंडीची वाडीपर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण होऊन 1 वर्ष देखील झालं आहे, पण कामातील एक धागा दररोज उलगडत आहे। 1.5 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं असं फलकावर ठळक अक्षरात लिहिलंय, प्रत्यक्षात मात्र 800 मीटरचं झाल्याचं आढळून आलंय। काँक्रिटीकरण करणं म्हटल्यावर रस्ता एकसारखा हवा, हे खरं असलं तरी कामाची उंची वाढवली गेली नसल्यानं एकसारखापणा दिसून येत नाही, त्याचमुळं ठिकठिकाणी खटक्या पडलेल्या दिसतात। रुंदी ही स्वतःला वाटेल तशी ठरवून घेतली आणि तसंच कसं बसं काम पूर्ण करायचं म्हणून केलं गेलं। फलकावर नमूद केल्याप्रमाणे 1.5 किलोमीटर नव्हे तर 800 मीटर पर्यंत काँक्रिटीकरण झालं, मग वरच्या 700 मीटरचं काय असं गावकऱ्यांचा सवाल आहे। अंतर निम्मच असलं तरी बिल मात्र संपूर्ण 1.5 किलोमीटरचं काढलं का असा संशय घेण्यात येतोय। हे काम ज्यांना दिलं ते ठेकेदार SM घुगे आहेत, तर ज्या तालुक्यात हे काम झालं तो त्र्यंबकेश्वर तालुका आहे। या ठिकाणी वैभव घुगे उपअभियंता आहे। ठेकेदार आणि उपअभियंता यांच्यात नाम साधर्म असल्यानं यांचं काही नातगोतं आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे। जर नातगोतं असेल तर अशा पद्धतीनं ठेका देता येतो का हा खरा प्रश्न आहे, कारण ठेकेदार जर नात्यातला असेल तर त्याला काम मिळावं म्हणून टेंडर मॅनेज केलं जाऊ शकतं। त्यात टेंडर प्रक्रिया कार्यकारी अभियंता पाटील यांना वगळून पार पाडणं मुळीच शक्य नाही। त्यामुळं उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता या दोघांच्याही भूमिकेविषयी शंका घेतली जात आहे। वैभव घुगे यांनी ज्युनियर इंजिनियरला 4 महिन्यापूर्वी मारहाण केली होती असं बोललं जात आहे, त्याचमुळं त्यांची थेट गडचिरोलीला बदली करण्यात आली, मात्र अद्याप हे तिथं हजर झालेच नाही। सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागात बसण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं। बदली होऊनही नाशिक सोडून न जाण्यामागं नातीगोती जपून त्यांना ठेके मिळवून देणं हाच त्यांचा उद्देश असल्याची जोरदार चर्चा आहे।